एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। त्यांच्या या दौऱ्यादरम्यान महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते। श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर आणि जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी त्यांचे स्वागत केले। दर्शनानंतर देवेंद्र फडणवीस यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला। संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मंदिर परिसरात काही वेळ घालवला आणि संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली। तसेच संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची चर्चा केली। अहमदनगर जिल्ह्यातील विकास कामाबद्दलही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली। श्री साईबाबा संस्थानचे विविध धार्मिक व सामाजिक कार्य नेहमीच भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू राहिले आहे। यावेळी फडणवीस यांनी भाविकांशीही संवाद साधला आणि साईबाबांच्या आशीर्वादाने राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली। संपूर्ण दौऱ्यादरम्यान शिर्डीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे शिर्डीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते आणि अनेक भाविकांनी त्यांचे स्वागत केले। प्रतिनिधी राहुल फुंदे, शिर्डी।